तुमच्या मूल्यांकानुसार एप्रिलमध्ये तुमची बिघडलेली कामे सुधारतील का? चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रकट करते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार संख्या असते. अंकशास्त्रानुसार तुमचा मूल्यांक शोधण्यासाठी तुमच्या जन्मतारखेची बेरीज करावी आणि जो नंबर येईल तो तुमचा मूल्यांक नंबर असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक 6 असेल. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण सुरू करूया. आता मूल्यांकावरून जाणून घ्या की तुमचा एप्रिल महिना कसा असेल. मूल्यांक 1. आरोग्याचा विचार केला तर तुम्ही निरोगी राहाल. यावेळी तुमच्या अर्थव्यवस्थेत अनेक चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करावा. मूल्यांक 2. तुमच्यापैकी काही जण व्यावसायिक जीवनातील काही पुरस्कारासाठी निवडले जाऊ शकतात. घरातील काही काम तुम्हाला व्यस्त ठेवू शकतात. जर तुम्हाला 1-2 दिवसाची रजा हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागू शकतो. घर आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. मूल्यांक क्रमांक 3. घर बदलणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे लोक काही काळापासून आजारी आहेत ते लवकरच बरे होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नवीन मार्ग शोधावे लागतील. ज्या व्यक्तीकडे तुम्ही तुमचे काम सोपवले आहे त्यांच्याकडून तुम्हाला चांगले आउटपुट मिळू शकते. मूल्यांक 4. ज्यांचा मूल्यांक 4 आहे त्यांनी कुटुंबावर चांगलेच लक्ष केंद्रित करावे. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांसाठी परदेशातील एखाद्याकडून अधिकृत कॉल येऊ शकतो. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभसुद्धा मिळू शकतो. मूल्यांक 5. रोजच्या वर्कआउटद्वारे तंदुरुस्त राहिल्याने तुमची ऊर्जा पातळी सुरक्षित राहू शकते. जे लोक आर्थिक सुरक्षिततेच्या शोधात आहे त्यांच्यासाठी एप्रिल महिना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत निर्माण होऊ शकतो. हे सगळं चांगलं चालू असताना तुमच्यामध्ये एकाग्रता कमी पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच काही महत्त्वाच्या कामात तुम्ही मागे पडाल. मूल्यांक 6. शहराबाहेर स्थायिक झालेल्या कुटुंबातील सदस्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित राहाल. मानसिक तणावाचा सामना करण्यासाठी ध्यान हा एक चांगला उपाय असल्याचे सिद्ध होईल. तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार केला तेवढा तुम्हाला परतावा मिळणार नाही, तर यासाठी खास लक्ष ठेवावे. मूल्यांक 7. तुम्ही ऑफिसमध्ये एखाद्या प्रकल्पाचा भाग होऊ शकता, म्हणून कठोर परिश्रम करण्यासाठी तयार राहावे. कुटुंबातील एखाद्या आजारी व्यक्तीबद्दल चांगली बातमी तुम्हाला दिलासा देईल. तुमचे आर्थिक नियोजन यशस्वी होऊ शकते. एप्रिल महिन्यात कोणतीही मालमत्ता तुम्हाला वारसा किंवा भेट म्हणून येऊ शकते. मूल्यांक 8. कमाईचे नवे मार्ग खुले झाल्याने आर्थिक चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवन सर्वात समाधानकारक सिद्ध होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा निर्णय तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात परदेश प्रवासाची संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते. मूल्यांक 9. सततच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतो. मालमत्तेच्या आघाडीवर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यवहाराचा गांभीर्याने विचार करू शकता. ऑफिसमध्ये काही नवीन कल्पना वापरण्यात
तुम्ही यशस्वी व्हाल. अनपेक्षित खर्चामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, तर सावध राहावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या कथा, देवता किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय शेअर करा. धन्यवाद.